नमस्कार. बऱ्याचदा मला लोक विचारतात की तुमच्या नंदनवनमध्ये मुलांचं शेड्यूल कसं असतं किंवा तुम्ही मुलांना नाश्ता जेवण वगैरे काय देता. तर तुम्हाला मी दाखवतोय आज योगायोगाने की तुम्ही पाहाल की इथे किचनमध्ये आमची आई काहीतरी करतीये. बाय काय करते ग? गायचा चिक्क्याला खरवस. अरे वा छान. बघू जरा. अरे वा मस्तच आहे. मग आता काय करणार? देवाला ठेवते मुलांना देते. एवढं देवाला ठेवणे. प्रमोद कुठं चालेल? देवाला ठेवा. देवेंद्र तू काय करतो रे? नाश्ता काय आज नाश्त्याला? हा पाहिलं का तू? बाई काय बनवलं ग? खरवस बनवलाय. खरवस म्हणजे काय ग? गायचा चीक बोलतात त्याला. राईचा चीक? गायचा चीक. गाईचा चीक. मी म्हटलं राईचा चीक म्हणजे काय? काय काय टाकले? त्याच्यात टाकले बदाम काजू आणि सुंठ टाकली, वेलची टाकली आणि हे टाकले. पण बदाम काजू टाकले? हो बदाम काजू पण टाकले. हो का? कुठे मिळालं एवढं बदाम काजू? आणलं बाबा एकात. हा ना. बरं चालेल. कधीतरी मिळालं मग चांगलं करायचं ना. हा ना चालेल. मग देऊया का मुलांना? मुलांना चालेल. प्रमोद काय नाश्ते आज? आज गोड बनवलं ना. आज गोड बनवलं. काय गोड? गायचा खरवस त्याला काय म्हणतात? चीक बोलतात मराठीमध्ये. नाही गाईचा खरवस आहे की नाही? तर खरवस. चला मग आता आज छान मस्त गरमागरम खरवस आईनं बनवलेला आहे. गरम आहे का? तर हा सगळा खरवस आता आम्ही मुलांना देतोय मस्त. घ्या बसून पटकन. मयूर काय करायचं चाललंय तू आतमध्ये? हां काय करायचंय? काय नाही. कसं नाश्ता करायचंय ना? घ्या नाश्ता करून. चला देवेंद्र घ्या बसून. चला पटकन बसायला घे देवेंद्र. असं धन्याला महेशला महेंद्राला प्रमोदला सगळ्यांना घेऊन जावं. प्रमोद तुला माहिती काय काय ते काय बनवलंय आता तरी सांग. नाव लक्षात नाही नाव नाही लक्षात. मी बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे की आपली जी संस्था आहे ही ग्रामीण भागामध्ये काम करते आणि त्यामुळंच खरं तर अगदी हेल्दी आणि खूप सुंदर असं वेगवेगळ्या गोष्टी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या घरात आई आहे त्या घरात कधीच काही कमी पडत नाही असा माझा अनुभव आहे. कारण तुम्ही पाहताय की आज आपल्या इथे खरं तर बाजूलाच माझे मोठे भाऊ राहतात आणि आपल्या ह्या बौद्धिक अक्षम मतिमंद दिव्यांग मुलांचा सांभाळ मी माझ्या राहत्या घरातच करतो आहे. तर इथे आपलं हे छोटंसं नंदनवन आहे आणि त्याच्या बाजूलाच तुम्ही पाहाल की हा छान समस्त गोठा आहे जिथे माझे मोठे भाऊ राहतात आणि त्यांच्याकडे छान ही मस्त असं अगदी मोठी गायांची काय म्हणूया गायांचा गोठा आहे. गायांची गव्हाण आहे आणि ह्या पहा ह्या गाईला आता एक छानसं असं इथे हे वास्तू झालेलं आहे. आणि त्यामुळं आज आमच्या इथे तुम्ही पाहता तिकडे आमच्या वहिनी आहेत. त्यांनी आम्हाला छानसं जे गाईचं कच्चं दूध म्हणजे ज्याला आपल्या ग्रामीण भागामध्ये चीक म्हणतात तर तो चीक जो आहे तो दिलेला आहे. आणि आपली मुलं इथे अगदी आपल्या घरातल्या कुटुंबासारखीच राहतात आणि त्यामुळं जे काही आम्ही घरामध्ये बनवतो तेच सगळे आम्ही खात असतो. आणि म्हणून तुम्ही पाहताय की आई मस्त मुलांना सकाळी सकाळी छानसा खरवस बनवलेला आहे आणि थंडीच्या दिवसामध्ये आम्ही गरमागरम खरवस खातोय. बऱ्याच लोकांना खरवस काय आहे किंवा काय कशा पद्धतीने बनवलं जातो हे माहीत नसतं. तर असो तुम्हाला खरवस आवडतं का? आणि आवडत असेल तर नक्की आमच्या इथे खायला या. आणि तुम्ही खाल्लं आहे का हे कमेंट्स बॉक्समध्ये नक्की मला सांगा. किंवा तुमच्याकडे चिकापासून बनवलेल्या या पदार्थाला काय म्हणतात हे नक्की कळवा. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स बॉक्समध्ये प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद. आणि हो एक वेळेस आमच्या इथे खरवस खायला नक्की या.